न सुटे बंधन याची आठवण धरा चित्ते. दुसऱ्या चरणात संत एकनाथ महाराज बंधन सुटत नाही असे म्हणतात. दुसऱ्या चरणात संत एकनाथ महाराज बंधन सुटत नाही असे म्हणतात, पण बंधन सुटत नाही असे 3 वेळेस म्हणतात. संत एकनाथ महाराज न सुटे न सुटे न सुटे बंधन असे 3 वेळेसच का म्हणतात? न सुटे न सुटे न सुटे बंधन असे 3 वेळेस म्हणण्याचे कारण आहे. कारण नंबर 1, वर्तमान काळातील बंधने सुटलेली नाही, भूतकाळातील बंधने सुटलेली नाही आणि भविष्य काळातील बंधने ही सुटणारी नाही. कारण नंबर 2, काही बंधने ही बालवयातही सुटली नाही, तरुणपणातही सुटली नाही आणि म्हातारपणातही सुटली नाही. कारण नंबर 3, बंधन सुटत नाही याची निश्चितता ठामपणे सांगण्यासाठी संत एकनाथ महाराज न सुटे या शब्दाचा 3 वेळेस प्रयोग करतात. विठ्ठल तर या बंधनाचे 2 प्रकार, एक बंधन चांगले बंधन व एक बंधन वाईट बंधन. माणसाने चांगल्या विचारांच्या आई वडिलांच्या बंधनात राहणे हे चांगले बंधन. माणसाने चांगल्या शिकवणाऱ्या गुरूंच्या बंधनात राहणे हे चांगले बंधन. पत्नीने चांगल्या विचारांच्या पतीच्या बंधनात राहणे हे चांगले बंधन आहे. माणसाने संतांच्या व संतांच्या विचारांच्या बंधनात राहणे हे चांगले बंधन आहे. माणसाने वाईट विचारांच्या माणसांच्या बंधनात राहूच नाही, माणसाने व्यसनाच्या बंधनात राहूच नाही, माणसाने दारूच्या बंधनात मुळीच राहू नये. पण माणसे दारूच्या बंधनात राहतातच. कोण कोण या दारूच्या बंधनात राहतं व त्यांचा परिणाम काय होतो हे संत श्यामगिरी महाराज सांगतात. खाने को चाहे खाने को चाहे मिले न मिले नशा के सहारे जीते. हे देवा शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. 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 खाने को चाहे मिले न मिले, खाने को चाहे मिले न मिले नशा के सहारे जीते. हुए शराबी अब भारत में दारू मदिरा पीते. हुए शराबी अब भारत में दारू
व्यसनाच्या बंधनाने माणसाची फार फजिती होते. या व्यसनाचेही बरेच प्रकार आहे. काहींना दारूचे व्यसन आहे, काहींना गोव्या गुटख्याचे व्यसन आहे, काहींना तंबाखूचे व्यसन आहे, काहींना सिगारेटचे व्यसन आहे, काहींना नामस्मरणाचे व्यसन आहे. त्यांना नामस्मरण केल्याशिवाय करमतच नाही. काहींना तीर्थयात्रेचे व्यसन आहे. जा या तीर्थाला, जा त्या तीर्थाला. व्यसने चांगलेही आहे व व्यसने वाईट आहे. माणसाने वाईट व्यसनात गुंतूच नाही. माणसाने वाईट व्यसनात गुंतूच नाही आणि माणसाने चांगल्या व्यसनात गुंतल्याशिवाय राहूच नाही. विठाला विठाला काही बंधने डोळ्याने दिसतात व काही बंधने डोळ्यात दिसत नाही. नाते संबंध, आप्त संबंध, प्रेम बंधन, विवाह बंधन हे सर्व बंधने चांगली आहे, पण हे बंधने आपणास डोळ्याने दिसत नाही. 84 लाख योनीमध्ये फिरण्याचे जे बंधन आहे ते बंधन फार वाईट आहे, पण ते बंधन आपणास डोळ्याने दिसते. याची आठवण आपल्या चित्तात धरा. न सुटे न सुटे न सुटे बंधन, याची आठवण धरा चित्ती. विठाला हे झाले आपल्या अभंगाचे 2 चरण. आता आपण आपल्या अभंगाचे 3रे चरण पाहू. संत एकनाथ महाराज म्हणतात, माणसे विषय वासना भोगतात व यमाच्या यमपुरीत जातात. काम नावाचा विकार, वासना नावाचा विकार हाच नरकाचा दरवाजा आहे. नरकाचे 3 दरवाजे आहेत. त्यातील पहिला दरवाजा आहे काम नावाचा विकार. या काम नावाच्या विकाराने फार मोठमोठ्यांना जर्जर केलं. या काम नावाच्या विकाराने चंद्राला डाग लावला, कारण गुरुपत्नीची अभिलेषा केली. या काम नावाच्या विकाराने नारद महर्षीची नारदी झाली, कारण विश्व मोहिनीची अभिलेषा झाली. या काम नावाच्या विकाराने विश्वमित्रांची तपश्चर्या ढासळली, कारण मेनका अप्सराची अभिलेषा झाली. एवढेच नाही तर या काम नावाच्या विकाराने आणि कोणाकोणाला पछाडले, तर या काम नावाच्या विकाराने हरिहराची सुद्धा आबरू घेतली. कामाजी कोतवाले आले नागविले बहुतांशी, कामाजी कोतवाले आले नागविले बहुतांशी, कामाजी कोतवाले आले नागविले बहुतांशी, कामाजी कोतवाले आले नागविले बहुतांशी. हरिहराची अब्रू घेतो बयनाई जाती, हरिहराची अब्रू घेतो बयनाई जाती, हरिहराची अब्रू घेतो बयनाई जाती, हरिहराची अब्रू घेतो बयनाई जाती. जमनाग्नी दुर्वसा लाडले महामारुषी, जमनाग्नी दुर्वसा लाडले महामारुषी, जमनाग्नी लाडले महामारुषी, जमनाग्नी लाडले महामारुषी. नरकाचा पहिला दरवाजा. नरकाचा दुसरा दरवाजा आहे क्रोध. क्रोध आला दुर्वासांना. तुम्ही म्हणाल दुर्वासांना केव्हा क्रोध आला? जेव्हा अंबरीश राजाने दुर्वासांना द्वादश सोडण्यासाठी सांगितली,
तेव्हा दुर्वासा शिष्यांसहित गंगेवर स्नानासाठी गेले. द्वादशीची वेळ संपत आली तरी दुर्वासा येईन. मग अंबरीश राजाने पाणी पिऊन द्वादश सोडली. जेवले नाही. पण दुर्वासांना वाटले अंबरीश राजा माझ्या आधी जेवला. तेव्हा दुर्वासांना क्रोध आला. तेव्हा दुर्वासांनी एक कृत्या निर्माण केली व अंबरीश राजाने मारण्यासाठी सोडले. कृत्या म्हणजे शक्ती. पण त्या कृत्येला अंबरीश राजावर चाल करता येईल. कारण भगवंताचे सुदर्शन चक्र अंबरीश राजाचे रक्षण करत होते. सुदर्शनाने त्या कृतीला नष्ट केले व दुर्वासांच्या पाठीमागे लागले. 1 वर्ष दुर्वासा त्रैलोक्यात फिरत होते. फार फजिती झाली, फार त्रास झाला. फजिती का झाली, त्रास का झाला? कारण क्रोध आला. विठाला एका बापाने पॅन्टचे खिशे तपासले. बापाला खिशात दारूची बाटली, कोड्या गुटक्याच्या पुऱ्या, 2 सिगारेट, 4 सिम कार्ड सापडले. बापाने मुलाच्या 2 कान फडात लावले. म्हणाले, कधीपासून व्यसन करायला शिकलाच? लाज वाटत नाही का? अभ्यास सोडून व्यसन करतोस काय? मुलगा म्हणाला, हो पप्पा, पुढचा बोलशील तर कंबरडाच मोडीन. मुलगा म्हणाला, पुढचा बोलशील तर तंगडेच तुडून टाकीन. मुलगा म्हणाला, ओ पप्पा, ती पॅन्ट माझी नाही, ती पॅन्ट तुमची आहे, तुमची. आणि त्या मुलाची आई शेजारीच झाडू घेऊन उभी होती. आता पुढचं काही मी सांगू का?